वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपला ट्रिपचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि काल रात्री आम्ही चंद्रपूरला आलो आणि या चंद्रपूरला या हॉटेलमध्ये राहिलो. आज सकाळी आता 7:30च्या सुमारास आम्ही लवकर निघणार आहोत, कारण आम्हाला नागपूरला गाडी पकडायची आहे मुंबईला जाण्याकरता. तर आजचा प्रोग्राम आमचा असा असेल की आम्ही इथून निघून साधारण 7:30-8ला निघणार आणि मग एक ऑन द वे महालक्ष्मी टेम्पल आहे, मंदिर आहे, त्याचं कोराडी मंदिर म्हणून म्हणतात. तर ते मंदिर बघणार आहोत. ते बघितल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत ते लंच करण्याकरता विष्णूजीची रसोई. त्या रसोईमध्ये जे फेमस आहेत विष्णूजी शेफ, तर त्यांचंच ते हॉटेल आहे. तर त्या हॉटेलमध्ये दुपारी जेवायला जाणार आहोत. दुपारचं जेवण घेतल्यानंतर मग आम्ही निघू ते दीक्षाभूमी बघण्याकरता. दीक्षाभूमी झाल्यानंतर मग आम्ही तिथून जाऊ ते संघ कार्यालय बघण्याकरता आणि नंतर जाता जाता शेवटी हल्दीरामला भेट देऊ. जे हल्दीराम आपल्याला फेमस आहे, तिथे चांगल्या प्रकारचे स्वीट्स मिळतात. आणि नागपूरला आल्यानंतर संत्र्याची बर्फी किंवा संत्र्याचं जे काय प्रॉडक्ट्स आहेत त्यांची, ते घेण्याकरता खरेदी करण्याकरता आपण तिकडे जाणार आहोत. तर ही आमची टीम होती. काय काय मंडळी बाहेर आहेत आणि ही लेडीज मंडळी ब्रेकफास्ट करता वाट बघत बसलेली आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सगळेजण गप्पा मारत बसलेले आहेत. इथून आता पॅक करून ब्रेकफास्ट करून नागपूरच्या दिशेने सगळ्यांना रवाना व्हायचं आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी राहिलेल्या गप्पा टप्पा सगळ्या चालू आहेत. पुरुष मंडळी बाहेर रिसेप्शनमध्ये बसलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता ब्रेकफास्ट चालू होईल. आणि ब्रेकफास्ट झाला का मग आम्ही सगळे नागपूरच्या दिशेने प्रयाण करणार आहोत. मगाशी सांगितलं आता पहिला स्टॉप आहे आपला कराडी देवीचा. तर ब्रेकफास्ट चालू झाला आहे. इथे होतं इडली होती, इडली सांबार आहे, डोशाचा काउंटर आहे, पकोडा आहे, नंतर कॉर्नफ्लेक्स, बिस्किटं, ब्रेड बटर, नंतर अजून काय तिथे पोहे ठेवले, तरी पोहे विदर्भाचे फेमस तरी पोहे आणि हे इडली सांबार. असा हा ब्रेकफास्ट होता. चांगल्यापैकी हा ब्रेकफास्ट होता. विदर्भाचे तरी पोहे तर फर्स्ट क्लासच असतात, तरी एकदम झकास असते. आणि असं करत आम्ही पोचलो ते कोराडी माता मंदिरला. साधारण 15 किलोमीटर नागपूरपासून आहे. नागपूरला पाऊस पण जोरदार झाला होता, पण ह्या साईडला थोडासा पाऊस कमी होता. पार्किंगला लावल्यानंतर तुम्हाला असं हे चालत जायला लागतं. जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर तरी हे चालणं आहे. आणि आजूबाजूला पण भरपूर अशी दुकानं मांडलेली आहेत. त्यामुळे तुम्हाला काय घ्यायचं असेल देवीला तर ते सगळं तिथं तुम्हाला मिळू शकतं. ती बग्गी पण आहे, ती सिनियर सिटीजनकरता मिळू शकते तुम्हाला पार्किंग लॉटमधनं. हे मंदिर 51 शक्तिपीठापैकी एक आहे आणि जिथे देवी सतीचा उजवा खांदा पडला असावा असे मानले जाते. आणि त्या यानी हे शक्तिपीठामधलं एक मंदिर आहे. आता कधी बांधलं हे तर अजून तसं कोणालाच जास्त माहीत नाही, पण हे प्राचीन मंदिर 15व्या शतकातलं तर नक्कीच असावं अशी लोकांना माहिती आहे. 17 ते 22मध्ये याचं सुंदर असं हे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. अतिशय सुरेख असं हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. आणि तुम्ही बघाल त्याचं आर्किटेक्चर अतिशय सुरेख आहे. आणि आपण जेव्हा बघतो स्वामीनारायण मंदिर, त्याच धर्तीवर ह्याचं हे नूतनीकरण केलेलं आहे. अतिशय स्वच्छ मस्तपैकी गार्डन्स आणि चांगली डेकोरेशन, स्वच्छता चांगली, लोकांना व्यवस्था पण उभं राहायला चांगली आहे असं केलेलं आहे. आणि ही जी देवी आहे ह्याच्यावर फार लोकांचा विश्वास आहे इथूनच्या विदर्भाच्या लोकांना, कारण त्यांची मागणी सगळी ही देवी पूर्ण करते अशी त्यांची समजूत आहे.
समजूत म्हणणे असे त्यांना आलेले अनुभव आहेत. तर ही देवी लक्ष्मीची विशाल मूर्ती आहे आणि त्याचा मुकुट बघा किती सुंदर आहे. दागिन्यांनी ती नटलेली असते. नवरात्रामध्ये तर प्रचंड अशी इथे गर्दी असते. लाखोनी लोक इथे येतात. आता तर गर्दी फार नव्हती आणि तरीसुद्धा थोडीशी गर्दी होती. व्यवस्थित लाईनमध्ये राहून प्रत्येकाला आतमध्ये एंट्री मिळत होती. आमचं दर्शन पण छान होणार होतं, कारण लाईन फार काय मोठी नव्हती आणि इथून तुम्ही डायरेक्ट शिकतात ते गाभाऱ्यामध्ये मूर्तीची फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी बिलकुल अलाउड नाही आहे. आणि इथे ती म्हणतात देवी सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशी निरनिराळे टप्प्यामध्ये ती अशी आपल्याला दिसते. बघा ही देवी किती सुंदर आहे. तिचा मुकुट बघा, अतिशय सुंदर अशी ही ॲट्रॅक्टिव्ह अशी म्हणता येईल देवी. अशी 3 रूपं असतात तिची दिवसभरात आणि स्वयंभू आहे. ह्याच मंदिराच्या आवारात तुम्ही जर बघाल इथे तर सुंदर असं नक्षीकाम केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी. अशी मोठीच्या मोठी अशी स्पेशियस असं हे मंदिर आहे. गाभारा आणि बाहेर बसण्याची जागासुद्धा बघा किती स्वच्छ आणि नीट मोठी अशी केलेली आहे. भक्तांकरता तुम्ही मंदिरमध्ये दर्शन घेऊन मग बाहेर येऊन इथे बसू शकता आणि बाहेरनं तुम्ही देवीचे फोटोसुद्धा काढू शकता. देवीच्याच आवारामध्ये हे दुसरं काळभैरव मंदिर आहे. अशी 2-3 मंदिरं आतमध्ये आहेत. तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच तुम्ही इथे थांबून बऱ्याच गोष्टी समजू शकता. हे शिवमंदिर आहे आणि असं म्हटलं जातं की या नंदीच्या कानात तुम्ही जे काय बोलतात ती तुमची इच्छा हा नंदी पूर्ण करतो. इथे कल्चरल सेंटरसुद्धा बांधलेलं आहे. आम्हाला काही वेळ मिळाला नाही. फार मोठं असं कल्चरल सेंटर आहे देवळाच्या मागच्या साईडला. आम्ही काय तिकडे गेलो नाही. आम्हाला फार जरा फास्टच करत होतं. आणि ही जागा आहे, तुम्ही इथे ओटी भरू शकता देवीला आणि इथे सगळेजण येऊन देवीकरता ओटी भरतात. सुंदर असं हे मंदिर आहे. प्रत्येकाने नक्कीच यावं. इथे धागा पण बांधला जातो आणि तुमची मनोकामना पुरी केली जाते. आम्हाला जास्त वेळ नसल्यामुळे आम्ही फार फास्टच व्हिजिट केली. नंतर आम्ही पोचलो ते विष्णूजी की रसोई लंच करता. हे नागपूरमध्येच आहे. विष्णूजी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एक फेमस महाराष्ट्रीयन शेफ आहेत आणि त्यांच्या रेसिपी फारच चांगल्या असतात आणि त्यामुळेच आमची जेवणाची व्यवस्था आज तिकडे होती. व्हेजिटेरियन पद्धतीचं जेवण असतं. आतमध्ये शिरताना बघा हा मावळा कसा उभा आहे छानपैकी. आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची पण मूर्ती दिसते आणि तुम्हाला गेल्या गेल्या तिकडे एक काउंटर आहे. त्या काउंटरवर जाऊन आपलं बुकिंग करत असतं. ही पण बघा किती छान मूर्ती आहे. सुंदर. फर्स्ट इम्प्रेशन तर फार चांगलं आहे. बाहेर बोर्ड लावलेला असतो की आजचा मेनू काय आहे म्हणून आणि मग तुम्ही कुपन घेऊन आतमध्ये जायचं. इथे जेवणाची जी व्यवस्था केली आहे ती व्हिलेज थीमवर केलेली आहे. हे बाप्पा बघा गणपती बाप्पा. व्हिलेज थीमवर हे बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आजूबाजूला तुम्ही बघा निरनिराळ्या ठिकाणी काय काय लिहून ठेवलेलं आहे. पहिला गेल्यानंतर तुम्हाला स्टार्टर्स मिळतात. आज स्टार्टर होते छोटे छोटे साबुदाण्याचे वडे आणि टॉमॅटो सूप बऱ्यापैकी होतं, पण साबुदाणे वडे अगदी छोटे छोटे आणि ठीक होते. म्हणजे तसं काय खास असं म्हणण्यासारखं नव्हतं. नंतर इथे तुम्हाला सेल्फ सर्व्हिस आहे. प्रत्येकाने आपापलं ताट घ्यायचं आणि मग पुढे जायचं. आता विष्णूजी हे मोठे शेफ असल्यामुळे आमची अपेक्षा पण फारच होती की बाबा आजचं जेवण पण अतिशय सुंदर असलं पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा एखाद्या शेफच्या घरी जेवायला जातात तेव्हा आपण रेग्युलरपेक्षा काहीतरी निराळं आपल्याला जेवायला मिळेल अशी आपली अपेक्षा असते आणि त्याच अपेक्षांनी आम्ही सगळेजणं तिकडे आलो होतो. हे बघा स्टार्टर चालू आहेत
आणि स्टार्टर सगळ्यांनी घेतल्यानंतर प्रत्येक उभे राहून सगळ्यांनी गप्पा मारत आम्ही स्टार्टर एन्जॉय केली. साबुदाणा वडा आणखीन टॉमॅटो सूप खूपच चांगलं होतं, गरम पण होतं. नंतर मग प्रत्येकाला ताट दिलं आणि एक स्वीट डिश पण दिली. हे बघा, हे ताट आणि त्याच्यावर एक स्वीट डिशची वाटी पण होती. आमचा ग्रुप लीडर हा आहे वैभव, तो सगळ्यांना देतो आहे. तिथून घेतलं चपाती आणि भाकरी, असे दोन्ही ऑप्शन तुम्हाला होते. ह्या लेडीज बघा, मॅडम कशा चपात्या आणि भाकऱ्या करतायत पटापट. गरमागरम फुलके होते. नंतर मग पुढे आलो, तिकडे ठेवलेला होता राईस, फोडणीचं वरण, नंतर चवळीची उसळ आणि शेवभाजी. खरं सांगायचं म्हटलं तर चवळीची उसळ किंवा शेवभाजी हे काय एक्सपेक्टेड नव्हतं. काहीतरी भाजी चांगली असावी, हे तर एक ऑर्डिनरी जेवण असं सगळ्यांनाच वाटलं. पोळी भाजी केंद्रावर मिळतं त्याच प्रकारचं जेवण होतं. पण ठीक आहे, एक नवीन एक्सपिरियन्स होता. पुढे आल्यानंतर तुम्हाला कढी होती, पिठलं होतं आणि एक कुठली डाळ होती. असा हा मेनू होता. तसा फार काय मोठा ॲट्रॅक्टिव्ह असा मेनू असं म्हणता येणार नाही, कारण हे तसं बघितलं तर हे ऑर्डिनरीच जेवण वाढवतो. ज्या अपेक्षेने आपण येतो की एखाद्या मोठ्या शेफकडे, त्या अपेक्षापेक्षा थोडंसं एक जरा खालतीच वाटलं. पण ओव्हरऑल चव चांगली होती. जास्त ऑइली नव्हतं, तिखट पण नव्हतं आणि जेवण तसं साधं सोपं असलं तरी बऱ्यापैकी होतं. नंतर इथे ठेचा, टॉमॅटो, काकडीची कोशिंबीर, लोणचं हे नक्कीच चांगलं होतं. कोशिंबीर आणि ठेचा तर मस्तच होता. असं हे ताट तुम्हाला दिसतंय. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे अजून काहीतरी ग्रीन व्हेजिटेबल्स असते तर थोडंसं जरा बरं वाटलं असतं, कारण वाट्या पण थोड्याशा अशा बारक्याच आहेत. एक्सपेक्टेशन हाय असल्यामुळे सुद्धा, किंवा असं पण असू शकेल की आजच्या दिवसाला हा मेनू हा असेल पण बाकीच्या दिवसाला अजून चांगला मेनू असू शकतो आणि आमचं नशीब चांगलं नसल्यामुळे आम्हाला हा असा साधा असा मेनू मिळाला असावा. नंतर इथे तुम्ही बघाल विष्णूजींचे कडे जे काय सेलिब्रिटीज आले होते त्यांच्याबरोबर काढलेले हे फोटो. तसं ही रसोई फार फेमस आहे. शनिवार रविवार तर खूपच गर्दी असते आणि शनिवार रविवारी संध्याकाळी पंजाबी डिशचं एक काउंटरसुद्धा असतो. आत्ता सकाळी होता तो फक्त महाराष्ट्रीयन होतं, त्यामुळे असेल की आमचं मेनू लिमिटेड होता आणि थोडासा साधारणच होता. हे जे दिसतंय हे एक जुनी भांडी ठेवलेलं असं डेमॉन्स्ट्रेशन ठेवण्याकरताच असं ठेवलेली आहे. जुनी भांडी पूर्वीच्या काळात कशी होती ते तुम्हाला इकडे बघायला मिळतं. आणि इथे विष्णू धातू उद्योग, इथे पितळेची भांडी तुम्हाला जर विकत घ्यायची असेल तर इथे विक्रीकरता पण ठेवली होती. चांगली अशी निरनिराळ्या प्रकारची भांडी इथे तुम्हाला मिळू शकतात. खूपच प्रकारचे होते. ऑनलाईनसुद्धा तुम्ही मागवू शकता. काही लोकांनी इथे खरेदी केले. परत पितळेची भांडी जर आपल्या घरी घासण्याकरतासुद्धा एक पावडर दिली. तर असे रसोईमध्ये आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही तिथूनच्या जे काही गोष्टी होत्या तिला फेरफटका मारला. हे खलबत्ता बघा, दगडामधला खलबत्ता, पाटा, वरवंटा, ते ट्रॅडिशनल पद्धतीने आपण जे कुक करतो त्या पद्धतीचे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतात. छान असं हे दुकान आहे. काही लोक इथे घेतातसुद्धा, पण आम्हाला ट्रॅव्हल करायचं असल्यामुळे आम्हाला काय वजन जास्त कॅरी करता येत नव्हतं. पण तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता, कारण तुम्ही विष्णूजीची रसोईची रेसिपी शो बघत असाल तर तिथे ते ऑलवेज देतात तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर. हे बघा,
विलेजमधली थीम कशी आहे. आणि हे दोन बैलजोडी बघा कशी आहे. इकडे बसून सगळेजण फोटोसुद्धा काढत होते. आणि हे विष्णूजी यांच्याबरोबरचा फोटो, ही सगळी बसण्याची जागा. आता आज तर ऑफ मधला दिवस असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती, पण सॅटर्डे संडेला हे सगळं फुल होतं. आणि इथे निरनिराळ्या प्रकारच्या पाट्या ठेवल्या होत्या वाचायला. वेळ असेल तर तुम्ही वाचून घ्यासुद्धा. चांगलं लिहिलं होतं. असं सगळ्या ठिकाणीच हे केलं होतं. पण इथूनचं एक आहे की थोडंसं गरमसुद्धा होतं. आणि टॉयलेट थोडंसं त्यांनी साफसफाईच्या दृष्टीनेसुद्धा थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं. हे थोर पुरुषांची फ्रेम्स लावलेल्या होत्या. पण उन्हाळ्यात इथे नक्कीच गरम होत असेल. त्यांच्यानंतर आम्ही गेलो होतो दीक्षाभूमीला. हे बाहेरनं काढलेलं फोटो आहेत. आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी बिलकुल अलाउड नव्हती. त्यामुळे बाहेरनंच घेतलेलं हे व्हिडिओ आहे. आतमध्ये बिलकुलच अलाउड नाही आहे. मी तर पहिल्यांदाच आलो होतो. छानपैकी पाऊस पडून गेला होता. हवा पण तशी थंडगार होती. आणि मग आमच्या लोकांनी इथे फोटोसुद्धा काढले. मग नंतर आम्ही RSSच्या हेडक्वार्टर्सला गेलो. इथेसुद्धा फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. त्यामुळे आम्हाला ते काढता आलं नाही. आम्ही थोडेसे फोटो काढलेत. ते फोटो आहेत थोडेसे. आणि नंतर आम्ही जे गेलो ते हल्दीरामला. लोकांनी बरीचशी खरेदी केली स्वीटची. मेनली संत्र्याची बर्फी ती फेमस असते. सध्या संत्र्याचा सीझन नव्हता. जेव्हा सीझन येतं तेव्हा अजून निरनिराळ्या प्रकारच्या तुम्हाला बर्फी खायला मिळतात. ते हे होतं हल्दीराम. आणि शेवटची आम्हाला वेळ होता म्हणून आम्ही टेकडीवरचा गणपती बघण्याकरता गेलो. सुमारे 18व्या शतकात हे मंदिर बांधलं असावं असं बोललं जातं. सुरेख असं हे मंदिर आहे. भरपूर नागपूरकर इथे येतात. आणि हे जागृत देवस्थान आहे असं सुद्धा सांगण्यात आलं. सुंदर असं मंदिर आहे. स्वच्छता पण चांगली होती. आणि इथे विदर्भातली अष्टविनायकामध्ये ह्या गणपतीला पहिला मान दिला जातो. ही बिल्डिंग बघा मंदिराची किती सुरेख बांधलेली आहे. संध्याकाळी जेव्हा लाईटिंग होतं तेव्हा तर अतिशय सुंदर दिसतं. आणि हे नागपूर रेल्वे स्टेशनच्या अगदीच जवळ आहे. सगळेजण पाऊस पडल्यामुळे थोडंसं निसरडं पण होतं. अस्ती आम्ही चालू होतो सिनियर सिटीजन मंडळी. आणि मग गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये गेलो. काय सुरेख मंदिर आहे बघा. आणि बाप्पाची मूर्ती पण बघा किती झक्कास अशी सुंदर अशी ही मूर्ती आहे. आजूबाजूला सुद्धा चांगल्यापैकी डेकोरेशन केलेलं आहे. मंदिरामध्ये सुद्धा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. सगळे करत होते म्हणून सुद्धा मी केलेलं आहे. ही गणपतीची मूर्तीसुद्धा स्वयंभू मूर्ती आहे. छान अशी ही मूर्ती आहे. आणि नागपूरमधले सर्वात मोठी गणपतीची मूर्ती समजली जाते. बघा किती छान आहे. आणि असं करत आम्ही सेवाग्राम एक्सप्रेसनी नागपूर स्टेशनवरनं मुंबईकडनं प्रस्थान केलं. आणि आमची ट्रीप संपली. तर अशी छान झाली आमची अशी ट्रीप. तुम्हीसुद्धा चांगलं बघितलं. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास सगळी सिरीज परत बघा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आता पुढची दुसरी कुठली सिरीज घेऊन येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.